समाजाला दिशा देणाऱ्या उत्तम वक्त्याची महाराष्ट्राला गरज आहे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीतर्फे देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान साहित्यिक प्राध्यापक दमा मिरासदार यांच्या हस्ते पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्यांच्या स्नुषा रंजना भोसले, समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, सहकार्यवाह उद्धव कानडे आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे गांभीर्याने पहा, असे सरकारला ठणकावून सांगणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या उत्तम वक्त्याची महाराष्ट्राला गरज आहे. तरच राष्ट्र उभारणीची कल्पना सत्यात उतरेल. अभ्यास बाजूला ठेवून नुसतीच आदळआपट करणारे वक्ते नकोत. राष्ट्र उभारणीसाठी जी साधने लागतात त्यातले वक्तृत्व हे एक महत्त्वाचे साधन आहे. वक्त्याकडे नुसती प्रतिभा, विद्वत्ता, हजरजबाबीपणा असून चालत नाही. वक्तृत्वाला चारित्र्याची आणि कर्तृत्वाचीही जोड हवी. हे गुण प्राचार्यांमध्ये होते. त्यांनी प्रत्येक सभा गाजवली, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना दमा मिरासदार म्हणाले, ज्यांच्याकडून आपला सत्कार व्हावा असे वाटते त्यांचा सत्कार करण्याचा मान मिळावा हा फार मोठा योगायोग आहे. एखाद्या फौजदाराच्या हातून DSPचा सत्कार व्हावा तसे हे आहे. सावरकरांच्या उत्तम वक्तृत्वाचे त्यांनी दाखले दिले. ते पुढे म्हणाले, त्यांचे बोलणे आजच्या पिढीने ऐकले नाही, पण ते कसे असेल याची कल्पना बाबासाहेब, प्राचार्य भोसले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या बोलण्यावरून येते, असेही त्यांनी सांगितले. शहाऐंशीवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे 11 ते 13 जानेवारी 2013 या कालावधीत होणार आहे. 22 वर्षांनी कोकणात होणाऱ्या या संमेलनात कोकणी आणि मराठी साहित्यावर आधारित चर्चा, परिसंवाद, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची पुण्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आले. महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे, उपाध्यक्ष सुरेश नाईक, कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेंदळे, प्राध्यापक मिलिंद जोशी, संमेलनाच्या नियोजन समितीचे प्रकाश देशपांडे, प्रकाश एदलाबादकर, डॉक्टर दादा गोरे या बैठकीला उपस्थित होते. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयाच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनापूर्वी जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. चिपळूण शहरामध्ये 11 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होणार आहे. चित्रकार आणि व्यंगचित्रकारांना केंद्रस्थानी ठेवून यंदा प्रथमच साहित्य संमेलनामध्ये कार्यक्रम होणार आहेत. कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणारे दशावतार, नमन, जाकडी अशा लोककला स्थानिक कलाकार रोज सायंकाळी सादर करणार आहेत, अशी माहिती प्राध्यापिका तांबे यांनी दिली. चिपळूणमधील पवन तलाव मैदानावर साहित्य संमेलन रंगणार आहे. या मैदानाला यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे. संमेलनाच्या परिसरामध्ये विविध प्रकाशकांचे 200 ग्रंथ दालने उभारण्यात येणार असून आयोजन समितीच्या वतीने सुमारे 1000 साहित्यप्रेमींची निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आम्ही एक वेगळा विषय घेतला आहे, आमच्या रेषा बोलतात भाषा. त्याच्यामध्ये मुखपृष्ठांपासून अर्कचित्रांपर्यंत जे रेषांमधून बोलतात त्या कलाकारांना बोलवलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांवर एक संपूर्ण परिसंवाद घेतला आहे, विचार विश्व आणि आजचा महाराष्ट्र. आणि एक आम्ही वेगळा विषय असा घेतला आहे की जे समाजाच्या इतर कार्यक्षेत्रामध्ये मान्यवर आहेत त्यांनी बोलायचं आहे, आम्ही काय वाचतो, का वाचतो या विषयावर. शालेय मुलांसाठी एक मोठा कार्यक्रम घेतो आहोत आणि एक आमच्या साहित्य संस्थाची व्यथा मांडणारा कार्यक्रम आहे, कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था. मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी हा विषय अशासाठी घेतला आहे की यंदा चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मराठी चित्रपट मोठ्या संख्येने येत आहेत. पण त्यामध्ये आम्ही लेखक, निर्देशक म्हणजे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार असे सगळे घेणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकांनी कोकणचं वैशिष्ट्य दाखवण्याचं ठरवलेलं आहे. अशा तऱ्हेचे कार्यक्रम आहेत. त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने अखिल भारतीय संमेलनाला 25 लाख रुपये मंजूर केलेले असतात यंदा आणि ते निमंत्रक संस्थेला मिळतात. त्याचा महामंडळाशी तसा संबंध नसतो. निमंत्रक संस्थेचं असं म्हणणं आहे की 2001 सालापासून
महाराष्ट्र शासन 25 लाख रुपये देत आहे. आता इतकी भाववाढ झाली आहे तर शासनाने आपलं अनुदान वाढवून द्यावं आणि त्यांचं हे जी मागणी आहे त्याला आम्ही पाठिंबा देतो. शिवसेनेचे पांडुरंग अंबिके यांचा सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी खून केला. शिवसेनेचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि नांदेड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पांडुरंग अंबिके यांचा सोमवारी रात्री 11च्या सुमारास दायरी फाट्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. अंबिके आणि त्यांची पत्नी दोघेही नुकत्याच झालेल्या नांदेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. सोमवारी रात्री 11च्या सुमारास नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याने जात असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यातच अंबिके यांचा मृत्यू झाला. अंबिके यांच्या मागे आई, वडील, पत्नी, 3 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. या घटनेनंतर धायरी आणि सिंहगड रस्ता भागात तणाव निर्माण झाला होता. आज रात्री साधारण 10:15च्या सुमारास हवेली तालुक्याचे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत, तालुका प्रमुख पांडुरंग अंबिके यांचा धायरी फाटापासून पुढं स्कूटी पेपवरून मोटरसायकलवरून जात असताना काही अज्ञात 2-3 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना डोक्यात आणि तोंडावर वार करून त्यांचा खून केलेला आहे आणि त्या संदर्भात आमचा अधिक तपास चालू आहे. ते सध्या गेल्या जे निवडणूक झाली होती गेल्या महिन्यात, त्या निवडणुकीमध्ये ते आणि त्यांची पत्नी हे असे दोघे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते आणि आता या खुनासंदर्भात आमचा तपास चालू आहे. 2 टीम केलेल्या आहेत आम्ही या संदर्भात आणि तपास आमचा चालू आहे आणि आम्ही लवकरच यातल्या आरोपींना अटक करू. नाही, या संदर्भात सध्या आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही आहे की कशामुळं किंवा कुणी हा केला असावा. या संदर्भात आमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही. पांडुरंग नाही, अज्ञात इस्माने आणि अज्ञात कारणाने असं आम्ही घेतलेलं आहे. कारण पांडुरंग अंबिके एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. मी स्वतः गेल्या 1-1.5 वर्षापासून त्यांना ओळखतो आणि त्यांचं वैयक्तिक शत्रुत्व कुणाशी नव्हतं. जरी ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते पण वैयक्तिक शत्रुत्व त्यांचं कुणाशी नव्हतं. शाळांमधून 25% आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्वरित राजीनामा द्यावा. या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकातील असंख्य विद्यार्थी शैक्षणिक हक्कापासून अद्यापही वंचित आहेत. शाळा 25% आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही. या संबंधीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने माध्यमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर यांच्यासह या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दर्डा यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. शिक्षण खात्यातील गलथान कारभारामुळे राज्यातील 25% आर्थिक दुर्बल घटकांतील असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. केवळ 10%च विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून अजूनही 90% विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. संस्था चालक अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारत नाहीत. संस्था चालकांविरुद्ध तक्रारी दाखल होऊन सुद्धा त्यांच्या शाळांवर शासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. शिक्षण मंत्री नुसतीच जातीय सलोख्याची भाषा करतात असेही मंचाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल 2012 मध्ये 25% आरक्षणाचा निर्णय दिला, परंतु केवळ कागदोपत्री कारवाईची घोषणा शासन करते, प्रत्यक्षात कारवाई होतच नाही. शिक्षण माफियांचे हित लक्षात घेऊन कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकारच चालढकल करत आहे असा आरोपही मंचाने यावेळी केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 25% जे आरक्षण अनुसूचित जाती जमातीचे आणि जे दुर्बल घटकांना मिळायला हवं आहे त्याची अंमलबजावणी पूर्णतः महाराष्ट्र शासनाने केलेली नाही आहे. शिक्षण मंत्री हे पूर्णतः ह्याच्यात निष्फळ ठरलेले आहेत आणि त्यांनी आपल्या नैतिकतेचा जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. ह्यांच्यामध्ये ती आरक्षणाची जे कायदा झालेले आहेत ते पूर्णतः करण्याची इच्छाच नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी वरून काहीच आदेश दिले नाही आणि या संस्था चालकांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना गेटपासून बाहेर हाकलून दिले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखात फक्त 10% याच पद्धतीने प्रवेश झालेले आहेत. बाकीचे 90% विद्यार्थी
अजून आपल्या शिक्षणापासून वंचित आहेत. जर शिक्षण मंत्री सक्षम असते तर हे सगळ्यांना आरक्षण मिळालं असतं. ज्या राज्याची प्रगती शिक्षणावरती आहे त्याच राज्याचे जर शिक्षण मंत्री अशा पद्धतीने काम करत असतील तर राज्याचा आणि देशाचा कधीच विकास होणार नाही आहे. म्हणून शिक्षण मंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. आज त्यांनी राजीनामा नाही दिलं तर आम्ही हा आंदोलन तीव्र करूया. राजेंद्र डड्डा को खुर्ची से हटाओ, हटाओ, हटाओ. राजेंद्र डड्डा को खुर्ची से हटाओ, हटाओ, हटाओ. राजेंद्र डड्डा को खुर्ची से हटाओ, हटाओ, हटाओ. शिक्षण माफिया को खुर्ची से हटाओ, हटाओ, हटाओ. शिक्षण मंत्री राजेंद्र डड्डा, शिक्षण मंत्री राजेंद्र डड्डा. विद्यार्थ्यांचा वेठी धरणाऱ्या सरकारचा, गरिबांचे हक्क नाकारणाऱ्या सरकारचा. BRT सेवेचा पुन्हा अभ्यास करून त्यात सकारात्मक बदल करण्याची गरज आहे असा निष्कर्ष मंत्रा रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला. पुण्यातील बहुसंख्य नागरिकांच्या मते सध्या चालू असलेल्या मार्गावरील BRT योग्य रीतीने राबवलेली नसल्याने ती बंद करण्यात यावी. मात्र BRT सेवा सुरू ठेवणार असल्यास त्यात सकारात्मक बदल करून आणि पुन्हा अभ्यास करून राबवण्यात यावी असा निष्कर्ष मंत्रा रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणात काढण्यात आला अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिरीष फडतरे उपस्थित होते. मंत्रा रिसर्चने स्वारगेट कात्रज आणि स्वारगेट हडपसर या चालू असलेल्या BRT मार्गावरील नागरिकांचे सर्वेक्षण केले. या भागातील 739 नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून मंत्राने हे सर्वेक्षण केले आहे. पुणे शहरातील 4 मार्गांवर लवकरच BRT चालू करण्याची पुणे मनपाने मे महिन्यामध्ये घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्राने BRTच्या 4 मार्गांवरील 682 नागरिकांचे एक सर्वेक्षण केले होते. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने हे दोन्ही सर्वेक्षण करण्यात आली होती. या सर्वेक्षणानुसार BRT मार्गावरून 52.51% प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र जर स्वतःचे वाहन असणाऱ्या 81.69% नागरिकांनी BRTच्या रस्त्यावर प्रवास केलेला नाही. बसच्या सेवेबद्दल 33.91% प्रवासी असमाधान व्यक्त करतात. BRTच्या सेवेमुळे स्वारगेट ते हडपसर येथील 52.18% नागरिकांना तर स्वारगेट ते कात्रज येथील 49.63% नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. बसने प्रवास करणारे 56.18% नागरिक BRTची सेवा मनपाने बंद करावी अशी मागणी करतात असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.